नदीकाठाने येऊन वाळवंटानं चालता चालता गणू एकाएकी थांबला. तसे सर्वच धचकले, एकमेकावर आदळले नि काय झालं म्हणून विचारू लागले. त्यांच्या पुढेच एक प्रेत जळत होतं. तिथे कोणी नव्हते, फक्त कवळाभर उसाचा पाला पडला होता आणि त्याच्या शेजारी चिव्याची व जुन्या पांजरानाची ओबडधोबड बाकाच्या बटाट्यांनी बांधलेली तेरडी उपडी पडली होती. परंतु ती चिता धडधडून पेटत होती. तिच्या लाल प्रकाशाने शेजारचे पाणीही लाल लाल दिसत होते. परंतु एकंदरीत त्या मढ्याच्या मानानं लाकडे कमी असावी व लोकांनी घाईघाईने चिता पेटून ते निघून गेले असावेत असे दिसत होते. कारण त्या मढ्याचा एक पाय जाळाच्या बाहेर आला होता. त्याला मुळीच झळ लागली नव्हती हे स्पष्ट दिसत होते. गणूची दृष्टी त्या पेटत्या पायावर खिळली होती. तो एकसारखा त्याच्याकडे पाहत होता. त्याला शिवा म्हणाला, आपण का थांबायचं, चला. त्या जळत्या पायाकडे पाहत गणू म्हणाला, शिवा, हे बिचारा माणूस मरायचं ते मेला आहे आणि जळायचं ते जळतही आहे. परंतु याचा एक पाय मात्र मागे राहण्याच्या बेतात आहे. काय करावं बरं? शिवाला हसू आले. तो म्हणाला, मला वाटतं या माणसाच्या मागे काहीच उरलं नसावं. कारण त्याची जळून राख होईपर्यंत त्याच्या मढ्याजवळ बसायला जर कोणी नाही तर नक्कीच त्याचा माग शिल्लक काहीच नाही आणि म्हणूनच त्याचा एक पाय माग राहण्याच्या विचारात आहे. राहू द्या त्याला. छे छे, गणू म्हणाला, राहू द्या कशाला? जर त्याचं काहीच माग नाही तर त्याचा पाय तरी कशाला? जाऊ द्या त्याच्या बरोबर. असं म्हणून तो त्या पेटत्या चितेजवळ गेला व त्याने हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने तो पाय आत लोटून दिला आणि परत शिवाजवळ जाऊन तो म्हणाला, माणसानं काहीतरी चांगलं कार्य करून कीर्ती मिळून माग ठेवावी किंवा पुढच्या पिढीच्या हितासाठी काहीतरी चांगलं करून ठेवावं जे कधीच नासत नाही आणि कधीच मरत नाही. जाऊ दे, असं जर काही असेल तर ते माग ठेवून खुशाल जावं. आजच्या माणसाला, आजच्या जगाला त्याची जरूर आहे. त्याला अशा मेलेल्या अर्धवट जळालेल्या पायाची व तंगड्याची काहीच जरूरत नाही. जाऊ दे घेऊन आपल्या बरोबर, चला. ते पुन्हा चालू लागले. त्या अंधारात त्या सर्वांच्या डोळ्यापुढे तो पाय तरळत होता. सर्वजण त्या पायाबद्दल विचार करीत होते, पण कोणीही बोलत नव्हते. थोड्याच वेळात ते आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. ते पुन्हा चालू लागले. त्या अंधारात त्या सर्वांच्या डोळ्यापुढे तो पाय तरळत होता. सर्वजण त्या पायाबद्दल विचार करीत होते, पण कोणीही बोलत नव्हते. थोड्याच वेळात ते आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. सर्वजण घोंगड्याच्या खालवरी घालून पडले आणि गणू व शिवा बसून त्या पायाबद्दल बोलत होते. गणू म्हणाला, शिवा, तूच सांग, झाडाच्या लाकडाचं घराला आड करता येत, त्याच्या पाखाड्या करता येतात, पण माणूस पेल्यानंतर त्याचं काय करता येतं? म्हणजे काय? शिवानं गोंधळून विचारलं. मी म्हणतो, गणू म्हणाला, झाडाचं घर करता येतं, जनावराचं कातडं माणसाच्या उपयोगी पडतं, त्याची मोठ करता येते, आरुसा करता येतो, पण माणूस मेल्यावर त्याचा काय उपयोग होतो? आता कळलं का? शिवा म्हणाला, तुम्ही कोणाबद्दल म्हणता? अरे बाबा, मगाच्या त्या पेटत्या पायाबद्दल. गणू त्याला समजावून सांगू लागला. पायाचा उपयोग काय? ना त्याचे आड करता येतं, ना त्याच्या पाखाड्या घालता येतात. म्हणून मी म्हणतो, माणसाचं शिल्लक म्हणून काहीच राहत नाही. परंतु मेलेलं माणूस ही बिनफायद्याची वस्तू असूनही माणूस तसंच सांगत नाही. तर काय करतं ठाऊक आहे? त्याची जाळून राख करतं, त्याची हाडं जमवतं आणि ते सर्व पाण्यात नेऊन टाकतं. आणि मग माणूस काय सांगतो? आता म्हणे तो पुण्यवान झाला, त्याच्या आत्म्याला शांती मिळाली. खरं म्हटलं तर तसं काहीच नाही. ही त्या राख होणाऱ्याची आणि ती पाण्यात टाकणाऱ्यांची नुसती फसवणूक आहे.
कारण राग पाण्यात टाकून पुण्य मिळत नाही. त्याला राग झाल्यानंतर शांती कशी मिळणार? परंतु जिवंत माणूस सर्व काही करू शकतो. हो, पण त्यानं केलं पाहिजे. नाहीतर मागच्या माणसासारखं फक्त पायच मागे राहणार. हो, मरण सर्वालाच येतं. हे पटकनही येतं आणि गोळीनंही येतं. मात्र मरणाऱ्यानं काहीतरी विचार करून मरावं. हो, आपण मरायचं, पण कुणासाठी? चांगल्यासाठी की वाईटासाठी? स्वतःसाठी का परक्यासाठी? आणि जपणाऱ्यानेही विचार करावा आणि केलाच पाहिजे. आपण जगायचं तर कशासाठी? उपाशी दिवस मोजायसाठी का दुसऱ्याचे गुलाम होऊन राबायसाठी? का ठिगळ लावून आबरू झाकायची? कशासाठी? का एक पाय जाळाच्या बाहेर ठेवून खुशाल जळून जायसाठी? याचा आधी विचार माणसानं करावा. नाहीतर त्याचाही एकच पाय नव्हे तर त्यालाच कोली कुत्री खाणार, मरणानंतर आणि जिवंतपणीही खाणार. असे म्हणून त्याने शिवाला हळूच धक्का दिला. पहाट झाली. अंधाराचा रंग विरघळू लागला. काळोखाला प्रकाशानं उजाळा दिला. नवं वारं वाहू लागलं. रात्रभर ती नम्र उभी असलेली वनराजी जागी झाली. पानं डोलू लागली नि फांदी फांदीवर अनंत रंगाची पाखरं बोलू लागली. बाजूला असलेल्या सह्याद्रीची भव्य आकृती अंधाराच्या पार्श्वभूमीवर अतिविशाल भासू लागली. हिंदूराव आणि मल्हारी आले तेव्हा सर्व मंडळी उठली. पहारा कडक झाला. हिंदूराव बसल्याबरोबर गणूनं पुन्हा तोच प्रश्न केला. त्याला त्या जळत्या पायाचं वेळच लागलं होतं. मंघा नदीकडेला एक मढच जळत होता, पण त्याचा एक पाय जळाबरोबर बाहेर आला. त्याला जळाय भरपूर लाकडं का मिळू नयेत? गणूचं म्हणणं शांतपणे ऐकून हिंदूराव म्हणाला, गणू, जगात माणसं दोन प्रकारची आहेत. त्यातील एक जन्मभर काबार कष्ट करून उपासमारीनं जर्जर होऊन मरणारे व मरणानंतरही ज्यांना जळायला भरपूर जळण मिळत नाही, आणि ते ज्यांना ऊन पाऊस थंडी वारा काहीच ठाऊक नसतो, ज्यांच्या पोटातील पाणी सुद्धा हलत नाही, ते आयतं बसून खातात आणि मरणानंतर कापराच्या ढिगात जळतात. ते दुसरे. एक धनी धनवान म्हणून सुखात जगतो आणि कापरात जळतो, तर एक चाकर दरिद्री म्हणून दुःखात जगतो आणि शेवटी जळणाशिवाय जळतो. ज्या मुठभर लोकांच्या हातात सर्व जमीन आहे ते मालक आहेत, तर कोटमाप लोकांच्या मालकीचे काहीच नाही. फक्त खुरप आणि दोरी एवढंच त्यांचं आहे. आणि अशाच लोकांना जाळण्यासाठी जळण मिळत नाही. आणि असं असूनही काही लोक त्या शेतकऱ्यांची शेतकरी राजा, जग पोसणारा म्हणून कावेबाजपणानं तारीफ करतात. का करू नये? गणू म्हणाला. खरं तसंच आहे, म्हणून त्याची तारीफ करावी लागते. गणू, माझं म्हणणं तुझ्या लक्षात आलं नाही, हिंदूराव म्हणाला. ज्याप्रमाणे काही लोक चंदनाची तोंडानं फारच तारीफ करतात, पण हातानं त्याला सहानेवर घासून त्याचा रेंधा पाडतात, त्याचप्रमाणे हे शेतकऱ्यांची तोंडानं तारीफ करतात, पण आपल्या फायद्यासाठी त्याला जमिनीवर घासून राबून त्याचा रेंधा पाडतात. म्हणून त्यांची ती तारीफ मला कबूल नाही. मी म्हणतो तो शेतावर राबेल, त्याची शेती झाली पाहिजे, नुसती तारीफ नको. शिवाय जसा आंब्याच्या झाडावर जांभळीचा बोंधाळा लादला जातो, त्याचप्रमाणे आज शेतकऱ्याच्या पाठीवर येतखाऊची पोटं लादली आहेत. कुणी? शिवाने खुलासा विचारला. इंदुराव म्हणाला, आजच्या राजकर्त्यांनी. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी लढलं पाहिजे, ते बदललं पाहिजे, तरच शेतकऱ्याच्या पाठीवरची पोटं गळून पडतील. आणि गणू म्हणाला, मग कुणाचाच पाय जाळाबाहेर येणार नाही. असं म्हणून तो मोठ्यानं हसू लागला. यावेळी दक्षिणेला नवा रंग मोहरला होता. काळ्या तल्लम वस्त्राला जरीची किनार शोभावी तसा प्रकाश दिसत होता. निळा, गुलाबी नि करडा रंग एकत्र करून एखादा गालीचा तयार व्हावा तसा तो देखावा दिसत होता. नित्या सुंदर गालिच्याच्या पायघड्या तुडवीत लवकरच रविराज येणार होता. हिंदूरावानं दूरवर पाहिले आणि तो उठला. नि गळ्यातील काडतुसाची माळ सरळ सरकवून
नीट बसवून म्हणाला, गणू मल्हारी, मी निघालो. मी लवकर येईन. तोपर्यंत तुम्ही सावध असा. आपापली सर्व कामे नीट पार पाडा. अजून पुष्कळ डोकी मारायची आहेत, म्हणून आपली डोकी सांभाळा. असं म्हणून तो उगवतीकडे तोंड करून चालू लागला. पुढून उगवणाऱ्या सूर्याचा दिव्य प्रकाश त्याच्या सतेज चेहऱ्यावर ओसांडत होता. त्याच्या आजूबाजूला असलेले धुक्याचे थर विरघळून जात होते. नि हिंदूराव खांद्याला बंदूक लावून दमदार गतीने चालत होता. पण वारणा नदी सारखाच तो चपळ भासत होता. नि सह्याद्री परमानं त्याचं काळीच कणखर होत. गणू, मल्हारी, शिवा आणि इतर सर्व उठून हिंदूरावाची ती पाठमोरी आकृती पाहत होते. पण कुणीच बोलत नव्हतं. कधी येणार? गणूनं हलकेच विचारलं. परवा, मल्हारी उद्गारला. जायची घाई का केली? गणूनं पुन्हा प्रश्न केला. आणि मल्हारी उत्तरला, आपण लढाईच्या मैदानावर आहोत. आता पहिला हल्ला चिखलवाडीवर. मग त्यांनी न्याहारी केली आणि लगेच सर्व मांगल्यात शिरले आणि बेगुमान कृष्णाजीच्या घराकडे निघाले. ते त्याचं हत्यारबंद भेरग पाहून माणसं दचकली. पोरं बाळं पळू लागली. काही माणसं धिटावा करून त्यांना निहाळू लागली. गळ्यातील काडतुसाच्या माळा, हातातील कुऱ्हाडी, बंदुका, बरेच नि गणूच्या मिश्या आणि मल्हारीची रुंद भरदार छाती, हे सर्व पाहून कित्येकांची खात्री झाली की आता हंबीर वाचत नाही, हे बंड हंबीरभर चाले आहे. आणि जेव्हा ते सर्व लोक कृष्णाजीच्या अंगणात पोहोचले तेव्हा तर पुतळाबाईला हुडहुडीच भरली. मंगलाला कापरं भरलं. कृष्णाजी घाबरून बाहेर आला आणि मल्हारीनं रामराम ठोकला. हंबीर घरात नव्हता म्हणून पुतळाबाईला धीर आला. मल्हारी सोप्यात येताच कृष्णाजीनं सर्वांना बसायला टाकले. मंगलानं पाण्याचे तांबे आणले आणि मल्हारी म्हणाला, आम्ही एका खास कामासाठी आलोय, म्हणजे आम्ही पाहुणं होऊन आलोय. गणूनं खुलासा केला आणि पुतळा, मंगला आणि कृष्णाजी यांचे प्राण सुळावरून उतरले. क्षणात एका नव्या आनंदानं सोपा भरला. कृष्णाजी म्हणाला, पाहुणं, माझ्या लक्षात आलं नाही. पाहुणं म्हणजे असं? गणू म्हणाला, तुमची मुलगी आमच्या घरी यावी म्हणून आम्ही तिला मागणी घालाय आलो आहोत, समजलं का? हे ऐकून पुन्हा घरात गडबड उडाली. मंगला चकित झाली. ठीक, मग कसं करायचं म्हणता? कृष्णाजीनं विचारलं आणि मल्हारी म्हणाला, आळीतली माणसं बोलवा, तुमची भावकी जमवा आणि ठरवून टाकूया. पर मुलगी द्यायची की नाही ते ठरवा. शिवानं सूचना केली आणि गणू म्हणाला, ते कशाला आधी ठरवायचं? मुलगी द्यायची नाही तर काय पेवात घालून ठेवायची हाय? ते काही नाही. पाटील, तुमची भावकी बोलवा. सारच मुलीचं बाप मुलगी द्यायची नाही म्हणतील, मग आमच्या पोरांची लग्न कशी होणार? पुतळाबाई बाहेर गेली नि एक एक माणूस सोप्यात येऊ लागला. गावातील इरसाल बोलके हळूहळू येऊ लागले. गर्दीत गलका वाढला. पुतळाबाईला वाटत होते, आपल्या घरी आलेले पाहुणे कसले का असेनात, आज ते पाहुणे म्हणून आले आहेत, तेव्हा आपण तरी का हात दाखवून अवलक्षण करून घ्या. देजात स्वैरिक मोडता येते. लावलेल्या हळदी धुवून लग्न मोडली आहेतच ना. शिवाय आपल्या घरी मुलगी आहे म्हणून हे लोक आले आहेत, तेव्हा काय होते ते तरी पहावे. कृष्णाजीचाही हाच विचार सुरू होता. गावातील पंच, मोठे बोलके गृहस्थ येत होते. नारूमामा येऊन आपले खुटवे कमरे बरोबर धोत्राने बांधून ठाण मांडून बसला होता. तर त्याच्या समोरच्या खांबाला बैरूट टेकून बसला होता. त्याने मल्हारीच्या धिपाड देहावर आपली नजर लावली होती. तो त्याच्या शरीराच्या बारीक नजरेने जणू निरीक्षणच करीत होता. तो क्षणभर त्याच्या प्रचंड मांड्या निहाळीत होता, तर क्षणभर त्याच्या विशाल छातीचे मोजमाप करीत होता आणि लगेच त्याची रुंद गर्दन पाहत होता. त्याने हळूच आपल्याच हाताने आपली बगळ्याच्या मानेप्रमाणे असलेली मान चाचपून पाहिली आणि नाक मुरडले व मल्हारीचा चेहरा पाहिला. त्याचे चिंचोळे नाक, त्या केसाळ भुवया तो पाहत होता.
तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचे मिश्रण खेळत होते.